नमस्कार नमस्कार नमस्कार. पार्ले बेक्समिथ मारी सह प्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमामध्ये मी संजय मोने आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपली जी पाहुणी आहे ना तिला भेटायची उत्सुकता तुमच्या इतकीच खरं तर थोडी जास्तच मला पण आहे. असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. आज येणाऱ्या पाहुणीचे पाय दिसायच्या आधीच ती पाळण्यातच मेकअप करताना दिसली होती अशी एक आख्यायिका आहे. खरं खोटं देव जाणे. मराठमोळी, सुविचारी, सदाचारी, मितभाषी असं मुलीचं वर्णन करायचं झालं तर हिचं रूप त्या वर्णनाला तंतोतंत जुळतं असं हिच्या एकाही वक्तव्यावरनं कधीही वाटत नाही आणि वाटणार नाही. पण आपण म्हणतो ना, दिसतं तसं नसतं. मग हिच्या अशा असण्यामागे नेमकं काय कारण आहे? जशी ती दिसते वागते तशी ती खरंच आहे का? आणि मुख्य म्हणजे कानाला खडे किती आहेत हे सगळं आज आपण जाणून घेऊया आणि पाहूया की तिच्यामुळे लोकांनी कानाला लावलेले खडे जास्त आहेत का तिने लावलेले खडे जास्त आहेत का तिला इथे बोलावून आपल्यालाच कानाला खडा लावायला लागतोय. तर आपण स्वागत करूया राखी सावंत यांचं. राखी सावंत पर है इल्जाम आया, सभी लड़कों को इसने दीवाना है किया. सभी वीडियो में इसने ड्रामा बहुत किया. राखी सावंत पर है इल्जाम आया, सभी लड़कों को इसने दीवाना है किया. सभी वीडियो में इसने ड्रामा बहुत किया. ओ माय गॉड. नमस्कार संजय जी. बसा. नमस्कार पाहुणे. बरं वाटतं ना, सगळे आजूबाजूला मराठी लोक माहेरी आल्यासारखं वाटतंय? हो, आता वाटतंय मला मी माहेरी आलेली आहे आणि असं वाटतंय की आपलेच लोक. पण तुमचे माहेरी यायचे कपडेही फार छान आहेत. माझी चुकी नाहीये हो संजयजी. मी साडी घालून येणार होते आणि आज सकाळी धुवून सुकवलेली हरवली माझी साडी हो. मग तिथं ठेलावाला होता भाजीवाला, त्याचं गोणपट होतं. म्हणजे काय करायचं आता? मग कसं काय काल शोमध्ये जायचं, संजयजींनी बोलवलंय मराठी शो आपला, हा कानाला खडा. मग आता मी त्याचं गोणपट घेतलं आणि हे बघा. काय गोंडपाटाचं काय नशीब आहे बघा. मला सांगा की तुमचं बालपण, तुमचे आई वडील, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी, फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे? आम्ही 2 बहीण आणि 1 भाऊ. माझी मोठी बहीण वर्षा सावंत आणि माझा मोठा भाऊ राकेश सावंत आणि माझे बाबा आनंद शंकर सावंत आणि आई जया सावंत. आई माझी आया होती हॉस्पिटलमध्ये आणि माझे बाबा मुंबई पोलीसमध्ये होते? हां, पोलीसमध्ये. मग तुमच्या घरामध्ये कायदा होता का सुव्यवस्था होती? आमची कायदा बापरे, ते हिटलरचं घर सांगायचं तुम्हाला. बर. म्हणजे तुम्ही आयब्रो करू शकत नाही ते काय तुम्हाला माहित आहे का? ते वॅक्सिन करतात वगैरे. शॉर्ट ड्रेस तर विचारूच नका. आणि त्यावेळी मला नाचायचा शॉक. मग किती मार खाल्ली असेल. सगळं तुटलेलं आहे माझं. गुडगा, हड्डी, कमर सगळं तुटलेलं आहे. मुलगी मोठी झाली, तिचं लग्न करायचं, संसार करायचं, मुलं होणार आणि अरे संसार. मी म्हणलं ओके मला मोठी होऊ दे, त्या अगोदर मला नाचू दे जेवढं ते नाचायचं. नाही तर तिथं संसारी जाऊन नाचणार, सासऱ्याचा डोक्यावर आणि सासूचा डोक्यावर. तर मला इथं माझ्या माहेरीच मला नाचू दे. पण मग असं नाचायला तुम्ही जायचात लहानपणी, तेव्हा तुम्हाला खोटं बोलून घरच्यांना न सांगता लपून जाऊन असं खूप लपून? आई आणि बाबा दोन्हीच घरी नाहीये. माझी बहिणीला सांगितलं मी येते. कशा कुठं चालली? म्हणजे येते, मला काम आहे, तू तुझं काम कर. आणि मी गेली रात्री नाचायला दांडिया. आणि माझ्या बाजूवाले, आम्ही चालमध्ये राहायचं, माझ्या बाजूवाल्याने सांगितलं हॅलो आंटी, तुम्हारी बेटी राखी सावंत है ना, वो नाचने गई है, नीचे नाच रही है मस्त डांडिया. आई माझी आली रागात, ती सर्व्हिस सोडून आली आणि मी नाचत होत असं असं असं
आई आली, असे केस धरले सगळ्यांसमोर आणि असे कापले सगळ्यांसमोर. किती पब्लिक असणार, किती मार खाल्ली मी. मग आईने एवढं इथून कापले. मग अर्धा माझा बॉयकट आणि अर्धा एवढे असे केस. मग तसेच ठेवले तुम्ही? नाही, तसे कसे ठेवणार. मग मला आला राग. हं. मी सांगितलं आईली देखायची. मग इथून मी पण कापले. आय एम लुकिंग बॉय नाव, सो आय कॅन मॅरी नाव, यु नो. लहानपासून मी नटखट आणि कॉन्ट्रोवर्सी क्वीन. क्वीन. हो, पण आय वॉज व्हेरी डिफरंट. माझं खानदान, माझा परिवार एकदम वेगळं. एकदम आपलं मराठी कसे एकदम शांत घरेलू लोक. तुम्ही माझ्या आईला बघणार तर आईचं तोंडात जीभ नसते. माझी बहीण इतकी शांत. माझा भाव, मी कुठला ज्वालामुखी आहे मला माहीत नाही. मी आईला विचारू तू काय खाल्लेलेच बाबा. मी पोटात होती तेव्हा आई सांगते कारेले. कारळ. आता कारळासारखी दिसते का मी? लहानपणी तर जास्त काय मिस करता? मार. सब लोग तिहाड़ में गए, कोई जेल में गया. मैं तो बचपन से जेल में रही हूँ. आई बाबा बाहेर जायचे म्हणजे सर्व्हिसला, तर आम्हाला कुलूप लावून जायचो. 24 तास आतमध्येच राहायचं, बाहेर निघायचं नाही. आईला माहिती आहे मी नाचणार. मग तिथं कुटुंबात ते लोक कुलूप लावून जायचं म्हणजे टॉयलेट वगैरे सगळं आतमध्येच होतं आणि बाहेर यायचं नाही. जेवण वगैरे ती माझी आई बनवून जायची 24 तास आतमध्ये. मग आम्ही जेलमध्ये असं ते दार असतं ना, खिलौना जान कर तुमको मेरा दिल, पड़ोसी लोग खोल दो ना, थोड़ा बाहर आने का है. पड़ोसी बोलते नहीं बाबा तेरी माँ बहुत डेंजर है, हमको मारेगी, हम नहीं खोलेंगे. मग मी सांगायची राखी दिमाग चलाओ, बाहर कैसे निकले. आई सकाळी 7 वाजता जायची सर्व्हिसला हॉस्पिटलला आणि संध्याकाळी 7 वाजता यायची. मग आता काय करायचं हे बघा. ढॅन टॅडॅन, चाबी, जाली के अंदर से हाथ निकाला, ऐसे निकाला, ऐसा खोला, पूरी दुनिया घूम के आते थे हम लोग. पण चावी मिळवली कुठून? चाबीवाला आता था ना, आईची 4-5 साडी मी विकले आणि त्याला सांगितलं चाबी बना. मस्त मस्त शालू आईचा, मस्त मस्त साड्या आम्ही विकायचो, माझी बहीण, मी आणि भाऊ. मग साडी तेव्हापासून आवडत नाही तुम्हाला? आय वॉज व्हेरी नॉटी. आणि एक दिवस असा आला की आता पुढं काय करायचं. मग लहानपासूनच मला तो किडा होता. माझे बाबा कधीही काय नाचायचे, माझे बाबा सांगायचे ही नटी आहे, नटी आहे. तर नटी सांगून 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 मी झाली नटी. मग आता मला काय स्टॉप नाही करत, कोणीही करू शकत नाही. माझ्या बाबांनीच माझी तकदीर लिहिलेली. मग मी काय करू. आत्तापर्यंत कोणाला माहीत नाही आहे, पण मला एक आत्ता ह्या आपला कानाला खडा म्हणजे खरं सांगायचं आहे की मी पळून आलेली हो घरातून. मला असं वाटलं की हा घर मला नको आहे, हा हिटलरचं घर आहे. सकाळी उठा की पाणी भरा, हे करा ते करा, हे सगळं मी करू शकत नाही. जेवण बनव, भाकरी बनव, नो 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 नो, आय कांट डू दिस. नाही होणार माझ्याशी. मी फक्त मस्त नाचू शकते. ऐका, मला हे असं आवडायचं. तुम्ही नाचासाठी घरातनं पळून गेलात, 3 वेळाला तुम्हाला परत आणलं, तुम्ही मार खाल्लात, पण तुम्ही नाच सोडला नाही, बरोबर? बरोबर. मग आज एक लावणी इथे व्हायला पाहिजे. काय काय वाटतं? वाजवा. Manda
काय अरे हो बाबा, काय काय झालं? का असा अचानक नाचतोयस तू? काय झालं? माझं लग्न नाही झालं अजून. अरे पण आता मग मी आपलं- लग्न लावत नाही, मी भटजी नाहीये. आणि तर स्वयंवरने चाललेलं आहे. तर माझी एक इच्छा आहे, काय इच्छा आहे? मला राखी सावंत बरोबर लग्न करायचं. काय लग्न? हो सर, लग्न. एक मिनिट, लग्न करायचं म्हणजे जी बायको असते तिला निदान 2 वेळचं चहा वगैरे सोडा, निदान 2 वेळचं एवढं तरी खायला घालता आलं पाहिजे ना. ते घालू शकशील का हो तू? सर, मी जेवणच करतो. वा. मला उत्तम जेवण घेऊन आलंय तर मी जेवणच घेऊन आलोय सर. तू केटरर आहे? ह्याला लग्न करायचं की स्वतःचं वाटोळं करायचंय? बरं तू प्रपोज कर बघ, त्यांना जर तुझं प्रपोजल पटलं तर ते हो सुद्धा म्हणतील. एवढ्या ठिकाणी तू प्रयत्न केलास ना, काय झालेलं आहे ना. अजून एक, आंधिया गम की चलेगी तो संवर जाऊंगा. आंधिया गम की चलेगी तो संवर जाऊंगा. मैं तेरी जुल्फ नहीं है तो बिखर जाऊंगा. घर मैं तुझसे बिछड़ा, घर मैं तुझसे बिछड़ा तो मैं, घर मैं तुझसे बिछड़ा तो मत पूछ किधर जाऊंगा. अरे मैं तो दरिया हूं, समंदर में बिखर जाऊंगा. अभी तू इससे ज्यादा डायलॉग बोला तो ये गोणपट में तुझे डाल के मैं तोड़ डालूंगा. नाही पसंत नाही. वैसे बहुत क्यूट है, फैन तो फैन होते ही, प्यार तो सबका लेना चाहिए, है ना. तो वैसे आई डोंट माइंड कि मैं आपके साथ फुगड़ी करूं. ओके. हा ठीक आहे, लग्न नाही तर नाही, फुगडी. आजा फुगड़ी. हळू हळू. सुई असते ना, त्यांनी सुईचं काम करायचं असतं. तलवारीचं काम करायला जाऊ नको, तुला झेपणार नाही. हं? जा. हं? बरं, स्वयंवर झाले, अनेक मित्र झाले, लग्नाचा काही प्लॅन आहे की नाही? आत्ता इथे मागणी पण घातली लोकांनी येऊन. संजयजी तर हे आता बघा लोक ना. गाठायला लागले हळूहळू येऊन तुम्हाला लग्नासाठी. संजयजी हे बघा ना, माझ्या आयुष्यात एवढ्या 12-13 वर्षात मी काय काय केलं. माझं नाव मी केलं, 100 पेक्षा जास्त आयटम सॉंग्स केले. आता देव मला किती किती खजाना देणार. 5-6 पिक्चर स्वतःचे माझे चित्रपट बनवले, बंगाली, हिंदी, भोजपुरी, मराठी. आता गुजराती पिक्चर पण मी बनवणार आहे. आणि स्वतःचं नाव इतकी रोशन केलं. माझे बहीण तिचं लग्न लावून दिलं, भावाचं लग्न लावून दिलं. दोघं मोठं आहेत, त्यांचे मुलं झाले, त्यांना स्कूलला लावून दिलं. आईचं मी ध्यान ठेवते. आता माझे बाबा नाही आहेत, पण माझं घर मी स्वतः चालवते. आणि गर्वानी, माझ्या हक्कानी आणि इमानदारीनी. आणखी काय पाहिजे? औकात से ज्यादा गॉड ने दे दिया. धन्यवाद प्रभु. और इतने अच्छी जनता, इतने अच्छे फैन, इनका आशीर्वाद हमेशा मेरे सर पे रहे. बरं, तुम्ही लग्न कराल तेव्हा कराल किंवा नाही पण कराल, करणार तुमचा आहे. प्रश्न आहे. हं? पण करणार आहे. Very good. लवकरच सांगणार तुम्हाला मग हा good कानाला news. खडा आहे की मी लग्न हो, करणार मी आहे. करणार. बरं, आता तेव्हा काय माहिती नाही, तुम्ही 2-3 आलेत मला अमेरिकामधून हां. आणि मुंबई आणि एक बहरीन. आता बघूया. मध्ये त्या मी टूच्या बाबतीत तुम्ही काही स्टेटमेंट्स केली होती. हं. तर तुमचं काय म्हणणं काय मी टू या चळवळीबद्दल? आपली तनुश्री दत्तानी भरपूर आरोप लावलेत आपल्या प्रोड्युसर, डायरेक्टर ह्यांच्यावर. मी असं नाही सांगत की सगळेच वाईट आहेत. छोटे छोटे सी ग्रेड, बी ग्रेड, जेव्हा मी आलेली तेव्हा सी ग्रेडवाले होते, ते लोक होते.
पण ए ग्रेडमध्ये मला नाही वाटत की हे लोक म्हणजे तुम आओ सोने नंतर काम देऊया तसं नाही होत, जास्त नाही होत. हे बघा, स्वतः मुलगीची स्वतःची इच्छा असते की मला बघा तुम्ही, मला भरपूर लोकांनी प्रोड्युसर डायरेक्टरने सांगितलेली त्यावेळ कि तुम डिनर पे आओ, कल सुबह तुम हीरोइन बन जाओगी, मुहूर्त करेंगे. अभी रात को डिनर में ही मेरा मुहूर्त हो गया, सुबह में मुहूर्त कहाँ से हो गया. तर तसं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. तसंच जेव्हा तुम्हाला लोक ऑफर करतात डिनरसाठी किंवा कॉम्प्रोमाइजसाठी, तुम्ही नाही सांगू शकता. जबरदस्ती रेप म्हणजे आपल्या इंडस्ट्रीमध्ये होत नाही. तर मी तिला तेच सांगत होतं, जबरदस्ती कोणच करत नाही. आता आलोक नाथजीचा तुम्ही हे बघा, ते बाईने सांगितलं की मी त्यांच्या घरी गेली, वाईन पियाली, दारू पियाली, नशा झाला आणि त्यानंतर त्याने मला हात लावला. अरे तुम्ही चिकन तंदुरी घेऊन गेले, मसाला लावला, फ्राय करायला ठेवली आणि समोर ठेवली, आता खाणार नाही तर काय करणार. का घरी गेले, का पियाले, का बसले. नाही घरी जायचं, संध्याकाळी 6च्या नंतर मी तर बाहेर निघत नाही. मी माझ्या घरी जिमला जाते आणि संध्याकाळी मी माझं ठरवलेलं आहे 6च्या नंतर कुठंही ऑडिशनला जायचं नाही. तुमचं ऑडिशन असलं का सकाळी बोलवा आम्हाला, दुपारी सकाळी बोलवा. स्क्रीन टेस्ट असतो सकाळपासून किती 4-5 वाजतापर्यंत ते स्क्रीन टेस्ट असतं आणि संध्याकाळी 6 पासून रात्रपर्यंत स्क्रीन टेस्ट असतं. पण हे जर खरं नसेल काही वेळेला तर एखाद्याचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं ना. हो, त्यावेळी जायचं ना पोलीस स्टेशनला. तुम्हाला आता एवढे म्हणजे इतकी ॲप आहेत, वीडियो शो द प्रूफ ना. मैं आपको अभी दिखाती हूँ और आप हमारे द्वारा, सर आप एक प्रोड्यूसर, ठरकी प्रोड्यूसर हो. अभी हमारे संजय जी नहीं है. अब आता आमचे संजय जी एक ठरकी प्रोड्यूसर है. तो आप कैसे एक लड़की को एक एक्टिंग करते हैं सर. मैं एक स्ट्रगलर लड़की हूँ, मैं आऊँ. मी कधी केलेलं नाही म्हणून. मला मी पण केलं नाही, पण मी बघितलंय. म्हणजे आपण एक ऍक्टिंग करूया. हा काय तर मी आली की तुम्ही मला सांगा, तुम्ही शिकवाल तसं करेन मी. अच्छा, मी आली की तुम्ही मला सांगितलं बसा, अरे वाह काही छान आहे, मस्त, ये वो मैं तुझे शाम को ब्रेक दूंगा, कल ब्रेक दूंगा, आज डिनर करेंगे, थोड़ा डायलॉग बोलते हैं ना. ओके ठीक है. और फिर मैं आपके कैसे बैंड बजाती हूँ आप देखो. ठीक है सर, मतलब आप संजय जी नहीं हो, तुम्ही प्रोड्यूसर आहात. ठीक है, चलो मैं आती हूँ यहाँ से. नमस्कार सर. नमस्कार, आइए हेलो बैठिए सर. राकेश जी, कैसे हैं आप, कैसे हैं? थैंक यू बैठिए, बैठिए. सर. सर आपने बहुत सारी फिल्में बनाई हैं सर. जी. सर मैं एक स्ट्रगलर हूँ और सर मैं चाहती हूँ कि आपने इतनी फिल्में बनाई हैं, मैं चाहती हूँ सर कि मला एखादा चान्स द्या सर तुमच्या पिक्चरमध्ये, चित्रपटमध्ये. सर आय एम अ व्हेरी गुड डान्सर, व्हेरी गुड एक्टर और द गॉड ऑफ ग्रेस सर, आई लुक गुड ऑल्सो समटाइम्स. क्या है कि इसके लिए थोड़ा ये स्क्रीन टेस्ट लेना पड़ता है. सर वो क्या होता है? वो स्क्रीन टेस्ट ने आप एक्टिंग कीजिए, नहीं सर, डांस आप कीजिए. अभी आप मेरे को ये बोलना, अरे एक्टिंग डांस मेरे को शूटिंग में करवा लूंगा, जो असली चीज है वो कर. हाँ, अभी Skin test. एक्टिंग डांस तो हो जाएगा हाँ. शूटिंग के दिन. हाँ. अभी तो नहीं होगा, वो बाद में होगा. अभी तो अलग जो करना है मैं बोलता हूँ वो कर. सर ये अलग क्या सर? सर आई कैन डांस, आई कैन एक्ट, आई कैन डू. सर और अलग क्या करना है सर? वो क्या है कि स्किन टेस्ट करना पड़ेगा. सर स्टार्ट करें. हाँ ठीक है सर, एक सेकंड मैं थोड़ा लिपस्टिक लगा लूं. जी. या सर, सर रेडी. हाँ जी, तो क्या है ना कि आप आ रही हैं तो एक आता हीरो आपका हाथ पकड़ लेता है. हाँ, सर. और फिर वो आपको कहता है कि कैसी हो, क्या हो, ये हो वो. हाँ. और बात करते करते हाँ सर, कैसे सर? सर सर कैसे? ये देखिए, यही है वो खलनायक जिन्होंने मेरे साथ आज क्या किया. मुझे ऑडिशन पे बुलाया, मेरे स्क्रीन टेस्ट के चक्कर में स्किन टेस्ट ले लिया. मीडिया मुझे बचाओ, बचाओ. सर ये हो गया ना. ओह माय गॉड. oh well, I mean where there is सर a ये will, there is a रियली way. रिकॉर्डेड है, आप देखिए प्लीज. सर सर कैसे? ये देखिए, यही है वो खलनायक जिन्होंने मेरे साथ आज क्या किया. मुझे ऑडिशन पे बुलाया, मेरे स्क्रीन टेस्ट के चक्कर में स्किन टेस्ट ले लिया. सो सॉरी संजय जी, आप तो बहुत शरीफ इंसान है. आई एम सो सॉरी, बट सर आज शरीफ है, लोग शरीफ नहीं है. वो ऐसे ही कुछ कुछ लड़कियों के साथ ऐसा करते हैं, तो ये करने का ना सर,
इसको वक्त आने पर इस्तेमाल करना है. प्रूफ रखो, तब पुलिस स्टेशन में आप जाओगे, प्रूफ होगा तो वो अगला बंदा जेल में जाएगा. काय आपण सगळं गमती गमतीत केलं तरी त्यातून त्यांनी जाता जाता एक गोष्ट दाखवली की या गोष्टीला एक मार्ग कसा असू शकतो आणि अशा पद्धतीची मागणी झाली तर त्यांनी याबद्दल नीट विचार केला पाहिजे आणि हे ध्यानात ठेवलं पाहिजे, नाही का? यू जस्ट डू प्रोफेशनली वर्क, डोंट स्टॉप युअर वर्क. अँड पॅरेंट्सला पण मला सांगा, तुम्ही तुमच्या मुलांना फोर्स करू नका. अरे 2 वर्ष झालं, 1 वर्ष झालं, तुला काम नाही भेटलं. मग ते लोक प्रेशरमध्ये येतात. प्रेशरमध्ये येऊन ते लोक काही करतात. प्रेशरमध्ये यायचं नाही. 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, मी स्वतःच 5 वर्ष स्ट्रगल केलं, 4-5 वर्ष. त्यानंतर माझे लक उघडले. तुम्हाला मराठी नाटकातला एक छोटासा अभिनयाचा तुकडा करता येतो, खरं आहे ना? हो. मग आता नृत्य बघितलं, सगळ्यांनी बघितलं, पण हेही बघायला आवडेल. काय? तर ती फुलराणी हा, आपण ती फुलराणी. हा, ओके, ती फर्स्ट फुलराणी. क्लास. तुम्हाला माहिती आहे का त्या ती फुलराणीमध्ये मी काम केलं होतं पूर्वी. संजय जी के लिए. तुला शिकविल चांगलाच धडा आणि तुझा पापाचा भरलाय घडा. मोठा समजत स्वतःला मास्तर, तुझा गटरात घाल रे शास्त्र. तुझं मसणात गेलाय ज्ञान आणि तुझा तोंडात घालेल शान. तुझा ख, तुझा ग आणि तुझा घ मारे पैजेचा घेतो इडा. तुला शिकविल चांगला धडा. हे त्यांच्यासाठी जे मुलींना चुकीच्या नजराने बघतायत. मी सांगणार त्यांना की तुला शिकवेल चांगला धडा. समजलं? तुमचे काही मित्र आहेत ज्यांना तुमच्याबद्दल काही सांगायचंय, बोलायचंय? माझे मित्र हा, आणि एका धमाकेदार एंट्रीने ते इथे येणार आहेत. बघूया. हे माझे मित्र प्रीती, ईशान. दे आर द बेस्ट डान्सर ऑफ इंडिया. त्यांच्या काही तुमच्याबद्दल तक्रारी आहेत. अरे अब मेरी पोल असली खुलेगी, मैं कहाँ जाऊँ? सो मैं आपको एक किस्सा बताती हूँ. जी. एक बार हम लोग ऐसे ही घूमने के लिए निकल गए बाहर, आउटिंग के लिए 2 दिन के लिए बाहर चले गए. नाही, मैं आपको बताती हूँ काय झालेलं. मला सरप्राईज दे तू राखी. मी सांगितलं हे बघ मला सरप्राईज भरपूर आवडतं. अच्छा मग मला सरप्राईज दे. मी सांगितलं बरं तुला सरप्राईज देते. मी जेंट्स टॉयलेटमध्ये गेले. आतमध्ये तर बाई माणूस जाऊ शकत नाहीये. मग एखादा मुलगा तिथं होता. माझं नाव राखी म्हणजे सांगितलं म्हणजे हो हो काय करायचं काय करायचं ते सांगा. असं सांगतात. मी मला थांब 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 थांब. तर मी त्याला सांगितलं हे बघ ये 1000 रुपये की ये पकड आणि आतमध्ये जा. 1 नंबर तुला दाखवते. त्या सगळ्याच टॉयलेटचा दरवाजामध्ये आतमध्ये लिवायचं आणि प्रीती लिवायचं की मी आय लव्ह यू ऑल. तुम्हाला बेस्ट मैत्रीण पाहिजे तर तुम्ही मला कॉल करा. तर आपको कितने फोन जागे उसके बाद? ऑलमोस्ट 10 to 15,000. आपका क्या नंबर नहीं लिखा था ना? नंबर राखी जी ने मुझे अचानक से एक पार्टी में पकड़ा. उन्होंने बोला कि ईशान तेरी जुल्फे इतने लहरा क्यों रही हैं? बोला क्यों आपको अच्छी नहीं लग रही क्या? एंड नेक्स्ट डे इनका क्योंकि कोई मेरी जुल्फे ही मेरी मुझ पे अच्छी लगनी चाहिए. मुझसे अच्छी जुल्फे किसी और पे लगे तो मैं सीधा. उन्होंने बोला कि अपनी आंखें बंद रखना सिर्फ. मैंने अपनी आंखें बंद करी और जस्ट आफ्टर 15 मिनट्स में क्या देखता हूँ कि मेरे बाल ऐसे हो चुके थे.
बट ये अगेंस्ट द ग्रेविटी खड़े कैसे रहे? मुझे अब वो खड़े बैठ नहीं मुझे सकते ना। मुझे खड़े करना बहुत पसंद है, That's why वो खड़े हैं। इसलिए मैंने इसके बाल खड़े कर दिए। और एक हमारा दोस्त है, उसका नाम क्रिश है, मैंने उसको इनवाइट किया है और मैं चाहती हूँ वो स्टेज पे आए अभी। आई एम राखी सावंत। क्रिश, ये मेरी एक्टिंग कर रही है, सुनो। क्रिश एक काम करते हैं, अपन ना तेरे घर में खाना बनाएंगे। पर राखी जी बनाएगा कौन? मैं बनाऊंगी, मैं खाना बनाऊंगी, तू खा। मटन लेके आए 2 किलो, 4 किलो प्याज, 3 किलो टमाटर, आधा किलो लहसुन। कुकर में वो सब चीज डाली इन्होंने, 3-4 घंटे के लिए उसको ऐसे ही रख दिया। किचन में से आवाज आई फट। हमने कुकर कहा फट मटन बन गया। एक पीस फ्रिज पे, एक पीस नीचे, एक पीस इधर उधर, देखा पूरा धुआं धुआं हो गया। मैं मटन ढूंढ रही हूँ, कहाँ है मटन? है धुआं धुआं, मटन है धुआं धुआं। पण राखीजी कमाल आहे तुमच्या, म्हणजे काय की यांना मटण खायला मिळालं नाही, या बेचाऱ्याचे केस गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेला आहेत, तरी पण त्यांचं तुमच्यावर प्रेम आहे. थँक्यू व्हेरी मच गाईज, तुम्ही इथे हे माझे आल्याबद्दल. मित्र, विचित्र मित्र. ठीक आहे. काय की तुम्ही नाचामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी नृत्य शिकलात, अभिनयामध्ये तुम्ही निश्चितच धडे घेतले असणार, पण या सगळ्याबरोबर आपण कॉस्मेटिक सर्जरीला तुम्ही जरा जास्त महत्त्व दिलं असं नाही वाटत? की आपल्या काही शरीराच्या भागांची निसर्गाच्या विरोधात जाऊन काही करणं, ते किती किती योग्य वाटतं तुम्हाला? मला मला भरपूर योग्य वाटतं, हां हां, कारण मी तुम्हाला अगोदर सांगितलं मी 3 वेळा पळाले. बरोबर. त्यानंतर मी भरपूर छोटी होती, बरं. बॉलिवूडमध्ये आली, तर ऑडिशनला जायची की सर मुझे ले लो, सर मुझे ले लो. तर ते लोक सांग तुझे तो ले लूंगा, लेकिन तुझे में है क्या. त्यावेळी मी काय केलं की मग चल मरू दे, ॲक्ट्रेस हिरोईन नको व्हायला, आपण आयटम सॉन्ग करूया. तर आयटम सॉन्ग करायला तुम्हाला शरीर पाहिजे. मग त्यावेळी हा भरपूर मोठ्या काय नाव मला सांगायचं नाही, युनिवर्स, मिस वर्ल्ड, ह्या लोकांनी भरपूर ते मोठे मोठं सगळं केलेलं, सर्जरी वगैरे. मग त्यावेळी मी सांगितलं अरे काय दिसतंय हे लोक, काय छान दिसतात, ये भी लेट लेट के आए ऑपरेशन थिएटर में. मग मी एक दिवस गेली मी डॉक्टर कडे, मी सांगितलं डॉक्टर जो भगवान नहीं देता वो आप दे दो. अरे लोणचं पाहिजे, चपाती पाहिजे, काय पाहिजे तुला. त्यावेळी मग मी सांगितलं की डॉक्टर मुझे खूबसूरत बना दो ना. मग आली मोहब्बत है मिर्ची, मोहब्बत है मिर्ची, मोहब्बत है मिर्ची सनम. मग लोक बघायला लागले कौन है ये कौन है. वो आ गया, वो आ गया, देखो देखो वो आ गया. तीच मी नाही सांगणार, ती मी नव्हेच, तीच मी. स्वतःला आग लावली आणि जगात पण आग लावली मी. आज इथे आग लावा थोडीशी. हो ना. चला. Yo, listen out there. For all you people in love, check out this one.
क्या बात आहे संजयजी. हा. काय नाचतात तुम्ही. हो तुम्हाला काय पळायला- माहिती आहे ना हा. तुम्ही 3दा पळून गेलात. हे माझं बघितलं ना माझ्या बायकोनी ती मला किती वेळा पळून लावणार. तुम्ही ना मध्येच राजकारणात जाण्याचं ठरवलं होतं. अरे बापरे. काय आहे तो म्हणजे कशासाठी काय. लोकांनी सांगितलं अरे ये लडकी में दम आहे. मग ह्या लोकांनी माझं इतकी तारीफ केली आणि मला बोलते ना चने के झाड पे चढा दिया. डान्स करून करून जे कमवून जे ठेवलेलं मी 1 CR त्यावेळी मी स्वतःचा तो 1 CR ते घालवला आणि स्वतःची पार्टी अगोदर पहिला मी त्यावेळी उभी केली. तर मला कुठली party? सिंबल भेटलेलं हिरवी मिरची. त्यावेळी होर्डिंग्स लावलेत, हिरवा कोट टाकला, टोपी घातलेली आहे नेतासारखा. हमारा नेता कैसा हो, राखी सावंत जैसा हो, जब तक सूरज चांद रहेगा राखी सावंत तेरा नाम रहेगा. लोगों ने मस्त नारे लगाए, खूब पैसे खा गए लोग मेरे, चिकन बिरयानी खा गए लोग मेरे, और वोट देने का समय आया तो बाजू की पार्टी में गए लोग. मग तुम्ही राजकारणाचा कानाला खडा लावला. कानाला खडा लावला. तुम्ही जर निवडून आला असतं तर कसं भाषण केलं असतं. भाइयों और बहन के टको, जो आपने मुझे अपने कीमती वोट दिए हैं, जो मुझे जिताया है, मैं आप सबकी सर की कसम खा के कहती हूँ जितने भी काम आपके पेंडिंग है तो ये 5 साल तो मैं ऐश करूंगी, उसके 5 साल जब आएंगे तब मैं पूरा करूंगी. ही जागा आपल्यासाठी नाहीये. मग मी परत माझ्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कमबॅक केलं. मी आपलं जे आहे ते फर्स्ट क्लास. आपला नाचा आणि इज्जतीने पैसे येतात ते खा, गपचूप बसा आणि लोकांचा आशीर्वाद घ्या. नो राजकारण. तुम्हाला या क्षणी काही कन्फेस करायचंय. काही मोठा कानाला खडा की नाही हे यापुढे नाही. भरपूर लोक हाऊसवाईफ वगैरे आपल्या इथं पण किती मुली बसल्यात. हे लोक स्पष्टपणाने बोलू शकत नाही, पण देवानी, माझ्या देवानी मला तेवढं कॉन्फिडन्स दिलेलं आहे की मी तेवढं स्पष्ट बोलू शकते. एखाद्या मुलीचं बलात्कार झाल्यावर ती पंख्यावर लटकते कशाला. जा पोलीस स्टेशनमध्ये आणि बदला घे ना. मरायचं स्वतःचं कशाला मरायचं. तुझ्या आईबाबांनी तुला एवढं मोठं केलं, आत्महत्या करायला. तुझ्याबरोबर एखादा ॲक्सिडेंट झालाय ते तुझी चुकी नाही आहे रे बाबा. तर ह्यांच्यासाठी मी बोलते. मला जे स्पष्ट रूपाने मला जे बोलायचं ते मी बोलते. त्यात काय वाईट आहे. म्हणजे एखादा माणूस म्हणजे तो बोलतो. हे लोक बोलतात राजकारणामध्ये, हे भरपूर लोक बाबा वगैरे आजकाल ढोंगी हे लोक बोलतात तेच चालणार आणि मी बोललेलं चालणार नाही का. का सर मी काय वाईट केलेलं आहे. कारण मी आतंकवादी आहे का. मी कुठल्या घरात मी बॉम्ब टाकलेला आहे. मी खुनी आहे, मी चोर आहे, कुठली बँक लुटली. तर काय वाईट मी केलेलं आहे. मी फक्त काय केलं, मला जे बोलायचं आहे, जे खरं बोलायचं आहे ते तोंडा मी समोर बोलणार. पाठीमागून येऊन मी वार नाही करणार. मी कुठला नाही, माझं वाटोळं मी करूनच घेतलं नाही. जसं मला देवानी बनवली आहे मी तशीच आहे. आणि आय लव्ह माय सेल्फ, आय रिस्पेक्ट माय सेल्फ, आय रिअली डोंट केअर what people they think about me, but I know that all people they love me. I love them. तुम्ही खूप स्पष्ट वक्ते आहात. मनाला येईल ते बोलता, कोणाला घाबरत नाही, कोणाची भीती बाळगत नाही. यामुळे असं तर होत नाही ना की तुमचे जवळचे मित्र कोणी नसतात किंवा वर्षानुवर्षे आपली मैत्री असते तशी नसते. तसं नसते. म्हणजे माझे मित्र जे असतात मी म्हणजे जसे मी व्हिडिओ बनवते एकदम बिंदास वगैरे, अरे मला जसं आवडतं तसं मी व्हिडिओ बनवते. दॅट्स माय लाईफ. आणि हे लोक येऊन मला शिकवतात हे करायचं नाही ते करायचं नाही. मग काय करायचं, घरी कोंडून बसायचं स्वतःला. मग म्हणून मी जास्त मित्र ठेवत नाही. आणि माझे जे मित्र आहात हे मित्र माझे त्यांना मी जे करते अनकंडिशनल लव्ह. अजून एक मित्र आहे तुमचा असा, आपण बोलूया त्याला. ओके. अरे तुम्हाला मला भेटलंच नाही. संजय जी. ओ माय गॉड, क्या बात है.
काय सर काय बघतात का? जन्मापासून आहे का? हे जन्मापासून नाहीये. नाही, अच्छा. संजयजी ह्याला कपडे घालायलाच नकोय. का? इतके टॅटू आहेत वरून खालपर्यंत बघा. ह्याचं नाव काय आहे? डीजे मिस्टर टॅटू. 10 वर्षापासून मित्र आहे मी राखीचा. 10 years. राखी यांना 10 वर्ष झेलला. आणि तुम्हाला सांगू हिच्या टॅटूचा हिचा पॅशन गॉड्स फेअर कोणाला जमणार नाही एवढं पेनफुल टॅटू ही अशी काढते माझ्याकडून म्हणजे काय टेम्पररी टॅटू लाईक. मला किती टॅटू असणार माझ्या बॉडीत? किती? विचार करा. 3-4? नाही. 11 टॅटू आहेत. आणि हिची ताई आहे अमेरिकेला. तिला व्हिडिओ कॉल लागते बघ मी टॅटू काढतो बघ कुठे टॅटू काढतो बघ टॅटू काढतो. रितू माय फ्रेंड रितू. ती बोलते राखी बस कर किती करणार टॅटू. ही काय बोलतात काय अरे लाइफ में एक ही पर मिला यार एंजॉय करो मजा करो मस्ती करो फिर आगे आगे देखते. बरं ते टॅटूचे पैसे देते ना? अकाउंट फ्री में फ्री में करते पैसा नहीं है. आता सर्वांसमोर मी बोलतो अकाउंट पैसे पाठवते म्हणलो इसकी और ह्याची माझी मैत्रीण ह्याच्यात पैसे व्हॅल्यू नाही. कानाला खडा हेच आहे की कायम दोस्ती ठेवणार? कोणी काय एक्झॅक्टली बोललं तरी? म्हणजे हे आहे की ही जी माझी दोस्ती कधी तुटणार नाही लाईफ मध्ये. 10 years. हे माझं कानातला खडा आहे. या थँक्यू. मला जर कधी टॅटू काढावंसं वाटलं तर प्लीज डू इट. ऍटलीस्ट डू वन टॅटू. हा तुम्ही इथे आज आलात आणि अत्यंत मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात आमच्याशी त्याबद्दल झी मराठीतर्फे आपल्याला एक छोटीशी भेट देतोय मी. थँक्यू संजयजी. स्वीट. म्हणजे मी आज साडी घालून नाही आली. तुम्ही लोकांनी मला साडी दिली. आमच्यातर्फे तुम्हाला ही माहेरची साडी. हो हाऊ स्वीट. थँक्यू. थँक्यू संजय. आता ही साडी तुम्ही तुमच्या लग्नाच्या दिवशी घाला ओके. आणि तो उखाणा त्या दिवशी जो घ्याल तो आत्ता घेऊन दाखवा मला. शादी के लिए अभी पूरी उम्र है बाकी वही बनेगा मेरा पति जो दिल पे बांधेगा राखी. क्या बात है. वाव. थँक्यू. इट्स ब्युटिफुल सॉरी. थँक्यू संजयजी. माझी खात्री आजचा भाग पाहिल्यानंतर राखी सावंत यांच्या विषयीचे तुमचे पूर्वीचे कानाचे खडे गळून पडतील. पण शेवटी काय आहे ती तर आहे कॉन्ट्रोवर्सी क्वीन. त्यामुळे तुम्हाला कानाला खडे लावायची संधी ती पुढेही देत राहील याची तिला स्वतःलाच खात्री आहे. जन्मसिद्ध अधिकार आहे माझा आणि मला कोणीही रोखू शकत नाही. तेव्हा आता घेतो तुमचा निरोप. पण पुढच्या पाहुण्यांचे पुढचे खडे घेऊन आपण भेटूया पुढच्या भागात. ज्या कार्यक्रमाचं नाव आहे पार्ले बेक्समिथ मारी सहप्रस्तुत कानाला खडा को पॉवर्ड बाय वॅसलीन स्पेशल पार्टनर्स क्लिनिक प्लस शॅम्पू. आता